हॅलो फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण जी PDF फाईल तुम्हाला पाठवलेली आहे त्या PDF फाईलमध्ये आपण कोर्स सब्जेक्ट जो आहे आपला तो पूर्ण चेक केलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर PPT सुद्धा पाठवलेली आहे आणि या PPTचा आपण आता एक्सप्लेनेशन बघणार आहोत, व्हॉट एक्झॅक्टली द नंबर सिस्टीम इज। तो सुरुवातीचा पहिला पॉईंट आहे आपला नंबर सिस्टीम। बेसिकली देयर आर 4 टाइप्स ऑफ number systems used in digital techniques. The first one is decimal number system, second one is binary number system, and third one is octal number system, and the last, that is fourth, is hexadecimal number system. Now what exactly the all number systems are? डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे एक्झॅक्टली काय? डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे आत्तापर्यंत आपण जी काय नंबर सिस्टीम वापरत होतो म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आत्तापर्यंत आपण जे काही आकडे बघितले, जे काही नंबर्स बघितले ते सर्व नंबर्स ह्या नंबर्सचं कॉम्बिनेशन होतं। 0 पासून 9 पर्यंत या नंबरचं कॉम्बिनेशन होतं। आपण आता पुढे इन डिजिटल टेक्निक्स मेन जी आपली सिस्टीम आहे ती आहे बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल। बायनरी नंबर सिस्टीम जी रिप्रेझेंट केली जाते ती रिप्रेझेंट करण्यासाठी 0 आणि 1 हे दोनच डिजिट्स वापरले जातात। नेक्स्ट इज ऑक्टल नंबर सिस्टीम। ऑक्टल नंबर सिस्टीम तिचा बेस जो आहे तो 8 आहे। ह्या नंबर सिस्टीम रिप्रेझेंट करण्यासाठी 0 1 2 3 4 5 6 आणि 7 इतके नंबर वापरले जातात, फक्त 0 to 7। ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये 8 आणि 9 हे डिजिट नसतात, नीट लक्षात घ्या। ऑक्टल नंबर सिस्टीम हिचा बेस 8 आहे, 0 पासून 7 पर्यंत ही वापरली जाते, 0 to 7, आणि हिचा बेस जो आहे तो 8 आहे। तर ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये 8 हा डिजिट नसतो, 9 हा डिजिट नसतो, 7 नंतर येतो डायरेक्टली 7 जो आहे, 7 नंतर येतो 10 11 12 up to 17. This is octal number system. Now next is hexadecimal number system. What is hexa? Hexa means 6, deci means 10, 6 plus 10 16. So हिचा बेस जो आहे तो 16 आहे आणि ही नंबर सिस्टीम रिप्रेझेंट करण्यासाठी वापरले जातात डिजिट्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9. Then after 9 there is no 10. 10 in decimal is represented as A in hexadecimal. 11 in decimal is represented as B in hexadecimal. Like that C, D, E and F. हा जो A आहे हा A म्हणजे डेसिमल मधला 10, हा B म्हणजे 11, C म्हणजे 12, D म्हणजे 13, E म्हणजे 14 आणि F म्हणजे 15। जर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम ही रिप्रेझेंट करण्यासाठी 0 to F इतके डिजिट्स वापरले जातात। 10 11 12 13 14 15 हे डिजिट्स ABCDEF पर्यंत वापरले जातात। आता आपण डिटेलमध्ये व्हॉट इज डेसिमल नंबर सिस्टीम आपल्याला माहिती आहे, सो आपण बायनरी नंबर सिस्टीम एक्झॅक्टली काय आहे ती शिकूया। So the topic is binary number system. मगाशी तुम्हाला सांगितलं त्यानुसार हिचा बेस जो आहे हा 10 आहे, हिचा बेस जो आहे तो 2 आहे आणि ह्या बेसला रॅडिक्स असे पण म्हणतात। This base is also called as radix. ही नंबर सिस्टीम रिप्रेझेंट करण्यासाठी 0 आणि 1 या दोनच डिजिटचा वापर केला जातो। याच्या व्यतिरिक्त 2 3 4 असा नंबर नसतो। उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सपोज आपण असा नंबर लिहिला 1011। आता हा नंबर जर आपण डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे आत्तापर्यंत आपण जसा नंबर वाचत होतो तसा जर वाचला तर तो काय वाचला जाईल 1011 हा डेसिमल नंबर आहे, पण इन बायनरी नंबर सिस्टीम धिस नंबर इज रीड ॲज 1011 टू द बेस इज 2
हा आहे बायनरी नंबर. आता आपण व्हॉट बायनरी नंबर, हाऊ बायनरी नंबर इज कन्वर्टेड इंटू डेसिमल नंबर सिस्टीम ते शिकूया. बायनरी सिस्टीम टू डेसिमल सिस्टीम, बायनरी टू डेसिमल कन्वर्जन. सपोज वन एक्झाम्पल घेतला आपण 1011, दिस बेस इज 2. जर हा बायनरी नंबर आपल्याला डेसिमल नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण काय करणार, दिस इज बायनरी नंबर या डेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो 1011 हा नंबर बायनरी आहे. आता जेव्हा आपण कन्वर्ट करतो डेसिमल नंबर सिस्टीममध्ये त्यावेळेस हा जो नंबर आहे ह्या नंबरला म्हणतात LSB, लिस्ट सिग्निफिकंट बीट, आणि ह्या नंबरला म्हणतात MSB, मोस्ट सिग्निफिकंट बीट. आता जेव्हा आपण 1011 हा नंबर कन्वर्ट करतो आहोत तर ह्या 1ची पॉवर आहे, म्हणजे हा नंबर ह्या 1ची पॉवर आहे 2⁻0, ह्या 1ची पॉवर आहे 2⁻1, ह्या 0ची पॉवर आहे 2⁻2 आणि ह्या 1ची पॉवर आहे 2⁻3. हे बेसिकली लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण एखादा नंबर घेतो बायनरी नंबर, जो LSB आहे तो LSB प्रत्येक वेळेस 2⁻0 पासून सुरुवात करायची. 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3 याच्या पुढे जर डिजिट्स असतील तर ते तसे वाढत जातील. 2⁻4, 2⁻5, 2⁻6 त्यानुसार वाढत जातील. आता आपल्याला हा जो बायनरी नंबर सिस्टीम आहे 1011 याला आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 2⁻3, 2⁻2, 2⁻1, 2⁻0. So 1 multiplied by this 1 is multiplied by 2⁻3 plus this 0 is multiplied by 2⁻2 plus this 1 multiplied by 2⁻1 plus this 1 multiplied by 2⁻0. हे कन्वर्जन आहे. नीट लक्षात घ्या, जो LSB असेल तो कायम त्याला मल्टिप्लिकेशननी 2⁻0 नी होईल. जो MSB असेल तो 0, 1, 2, 3 जो काही असेल पुढचा नंबर त्याला 2⁻2 ती पॉवर ॲक्टिवेट होईल. मग आता 2⁻3 1 मल्टिप्लाइड बाय 2⁻3, 2⁻3 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, 2 इंटू 2 इंटू 2. सो दिस इज 8. सो 1 इंटू 2⁻3 इज 8 प्लस 0 multiplied by 2⁻2 is 4 plus 1 multiplied by 2⁻1 is 2 plus 1 multiplied by 2⁻0 is 1. Now this is 8 plus 0 multiplied by 4 is 0 plus 1 multiplied by 2 is 2 plus 1. 8 plus 2 plus 1, 8 and 2 10, 10 आणि 1 11. So this is 11 is the answer. Means 1011 in binary is equal to 11 in decimal number. This is the conversion. How a binary number is converted into decimal number. समजलं? So next another example, we take another example. Suppose 1101 in decimal is equal to what is in decimal. 1101 in binary is equal to what is in decimal. So मगाशी सांगितलं तसंच आता हा 4 डिजिट नंबर आहे. सो दिस इज LSB and this is MSB. LSB 2⁻0 डॉट 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 2⁻2 हायेस्ट पॉवर जी काय असेल ती. आता 0 1 2 3 म्हणजे इथे 2⁻3 नंबर आहे. सो 1101 इज कन्वर्टेड इंटू डेसिमल नंबर. नीट लक्षात घ्या, 1101 इन बायनरी इज इक्वल टू, आता परत 4 डिजिट नंबर आला, 1 मल्टिप्लाइड बाय 2⁻3 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2⁻2 प्लस 0 मल्टिप्लाइड बाय 2⁻1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2⁻0. आता हे केल्यानंतर हे पहिलं लक्षात घ्यायचं आपल्याला, महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण बायनरी टू डेसिमल कन्वर्जन करतोय तेव्हा आपल्याला मल्टिप्लिकंट जो आहे तो 2⁻2च्या पॉवरमध्ये घ्यायचा आहे, कारण बायनरी नंबर सिस्टीमचा बेस हा 2 आहे. सो नेक्स्ट 8 प्लस 4 प्लस 0 प्लस 1.
8 आणि 4 12, 12 आणि 1 13. So this is in decimal number, means 1101 in binary is equal to 13 in decimal. समजलं? आता पुढचं अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज a number is 1010 in binary is equal to what is in decimal. परत तेच 4 डिजिट नंबर 0 1 2 3. सो 1 मल्टिप्लाइड बाय 2 रेज टू 3 प्लस 0 मल्टिप्लाइड बाय 2 रेज टू 2 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2 रेज टू 1 प्लस 0 मल्टिप्लाइड बाय 2 रेज टू 0. आता हे प्रत्येक वेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचंच आहे. 8 प्लस 0 प्लस 2 प्लस 0. 8 प्लस 2 इज 10. So 1010 in binary is equal to 10 in decimal. This is binary to decimal conversion. आता आपण डेसिमल जर नंबर आपल्याला दिलेला असेल तर तो बायनरीमध्ये कसा कन्वर्ट करायचा. डेसिमल टू बायनरी. सपोज आपल्याला नंबर दिलेला आहे 13 इन डेसिमल, तर आपण त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करणार आहोत. कसं करणार. आता 13चा बेस आहे 2, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये ज्याचा बेस आहे 2. सो 13 असं डिव्हिजन करायचे. आता मगाशी आपण मल्टिप्लिकेशन केलं, आता डिव्हिजन करायचे. त्याला 2ने डिवाइड केलं. 13ला जर 2ने डिवाइड केलं तर आन्सर किती येतं. पूर्ण भाग जात नाही. 13 हा इवन नंबर आहे, 2 हा ऑड नंबर आहे, तर ह्यांना भाग जात नाही. जर यांना पूर्ण भाग जात नसेल तर 2 6 2 जा 12. रिमाइंडर आता एक बाकी उरली, ती बाकी फार महत्त्वाची आहे, ती इथे लिहायची. दॅट इज 1. 6 दुने 12 आणि 1 13. ही बाकी इथे लिहायची. परत 2ने डिवाइड करायचं आहे. 3 दुने 6. आता पूर्ण भाग गेला आहे 6ला, त्यामुळे बाकी आली 0. परत 2ने डिवाइड करायचं. 2 1 2. परत एक बाकी उरली. परत 2ने डिवाइड करायचं. इथे पूर्ण भाग जात नाही, इथे 0 लिहायचा, इथे 1 लिहायचा. हा जो रिमाइंडर आहे तो ऑलरेडी आपण इथे लिहिलेला आहे. आता बायनरी नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी जसं हा जो रिमाइंडर आहे तो आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचा आहे. असा म्हणजे 13 इन डेसिमल इज इक्वल टू 1101 1101 इन बायनरी. हा जो रिमाइंडर असेल तो असेल आपला बायनरी नंबर, आणि तो लिहिताना आपल्याला खालून वरकडे जायचं आहे. 1101 हा नंबर आहे 13 इन बायनरी, जो डेसिमलमध्ये 13 आहे. समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल. सपोज आपल्याला नंबर मिळाला आहे. सपोज वी हॅव टू कन्वर्ट 45 इन डेसिमल इज इक्वल टू व्हॉट इज इन बायनरी. परत याचा बेस 10 आहे, याचा बेस 2 आहे, तर आपल्याला डिव्हिजन करताना ही 2ने डिवाइड करायची आहे. 2ने डिवाइड करायचं आहे म्हणजे 45 डिवाइड बाय 2. आता परत 45 ह्या नंबरला 2ने पूर्ण भाग जात नाही, बरोबर. मग किती येतात. 22. 22 दुने 44. सो दिस इज 1. एक बाकी उरली. परत 2ने डिवाइड केलं तर किती येतात. 11 दुने 22. इथे 0 पूर्ण भाग जातो. परत 2. 5 दुने 10. एक उरल्या. परत 2. 2 दुने 4 म्हणजे 2 दुने 4. परत एक उरला. परत 2. 2 1 2. इथे 0 आणि 2 0 1. आता जेव्हा आपण 45 नंबर घेतोय तो परत लिहिताना कसा लिहायचा. आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचा आहे. म्हणजे 45 इन डेसिमल इज इक्वल टू 101101 इन बायनरी. समजलं. दिस इज डेसिमल टू बायनरी कन्वर्जन. नाउ नेक्स्ट अनदर एक्झाम्पल इज देअर. Suppose next number is 53. We have to convert that 53 number
in binary. So 53 divided by 2 is equal to, आता परत 53 आहे, 53ला पूर्ण भाग जात नाही दोननी, 26 दुने 52 होतात. सो 26 52 म्हणजे एक रिमाइंडर उरला, 13 दुने 26, 13 दुने 2 26, 0 परत 2, 6 दुने 12, 1 रिमाइंडर इज 1. हे रिमाइंडर आपल्याला इकडे लिहायचे आहेत. 3 दुने 6, बाकी काहीच उरले नाही, दॅट इज 0 परत 2, 2 1 2, एक बाकी उरली, 2 0 आणि हा एक इथे. आता जेव्हा आपण 53 लिहू तेव्हा हा परत आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचा आहे, म्हणजे इथून सुरुवात करायची. दिस इज अवर MSB अँड दिस इज LSB. सो 53 इन डेसिमल इज इक्वल टू 101 इन बायनरी. समजलं प्रत्येकाला? हा नंबर सिस्टीम आहे, डेसिमल टू बायनरी अँड बायनरी टू डेसिमल. आता जे आपण नंबर सिस्टीम बघतोय ही फक्त आपण इंटिजर नंबरची बघतोय. अजून आपण फ्रॅक्शनल नंबर म्हणजे 53.001 हा नंबर आपण अजून बघितलेला नाही. आपण फक्त इंटिजर नंबरच बघतो आहोत. सो दॅट इज अवर decimal to binary and binary to decimal conversion. In next video we will convert octal number into decimal. How to convert octal number into decimal or decimal number into octal number system, we will see this in next video. Thank you.